बीडमधील जे अल्पवयीन मुलीवर जो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला आहे त्यात एका शिक्षक क्लास चालका विजय पवार आहे याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या तो अटकेत आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत. संदीप क्षीरसागर यांनी विलास पवार याला आश्रय दिलता असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संदर्भात आपल्यासोबत संदीप भाई आहेत. संदीप भैया, धनंजय मुंडे यांच्या आरोपावर तुमचं मत? मला काय विषय, आश्रय काय दिला होता मी? तुम्ही जसं वाल्मिक कराडला गुन्हे नोंद व्हायला इतका उशीर लागला होता तिथे, ह्याच्यामध्ये ज्या दिवशी ती पीडित मुलगी गेली होती, हे एक तर हा प्रकारच चुकीचा आहे. आणि त्या पीडित मुलीने जेव्हा तक्रार एसपींकडे गेली त्यावेळेस गुन्हा दाखल झाला आणि एक दिवसानंतर अटक झाली त्यांना. आणि ते चौकशीलाच तिथे समोर जातात. ते पोलीस प्रशासनाने सुद्धा सगळे CCTV फुटेज काढलेले आहेत आणि चौकशी चालेल. लवकरात लवकर काय विषय झालेला आहे ती. आणि त्या पीडित मुलीला मी सुद्धा भेटायला जाणार आहे आणि ही गोष्ट खरी असली तर आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. म्हणजे आणि मुंडे साहेब तर हे सत्तेमध्ये आहेत, पालकमंत्री अजितदादा आहेत, फडणवीस साहेब ह्याच्यामध्ये गृह खातं आहे त्यांच्याकडे. तुम्हाला जी चौकशी लावायची, जे CDR तपासायचे तुम्ही तपासू शकता. काय अडचण काय तुम्हाला? सीएम यांनी पण सांगितलं की चौकशी करणार SITची. हो, बिलकुल नाही. मग उलट त्याच्यातल्या खऱ्या गोष्टी म्हणजे काय खरं आहे खोटं लक्षात सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्यामध्ये. असं वाटत नाही का एवढे दिवस धनंजय मुंडे शांत होते आणि अचानक तुमच्यावर आरोप झाल्यावरच बाहेर आले आणि मीडियाशी संवाद साधला? ते त्यांना अजून सुद्धा त्यांच्या बोलण्यातून दुःख दिसतंय की त्यांचं मंत्रिपद गेल्यामुळे. ते कुठं ना कुठं तरी त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. विरोधात तुम्ही जो आवाज उठवला ते हे बघा, एखादी गोष्ट चुकी झाली, मी आज सुद्धा काय म्हणतोय की ती पीडित मुलगी जी आहे तिच्यासाठी सुद्धा मी SP साहेबांना मी एक दोनदा बोललेलो आहे की समजा तो जरी माझ्या जवळचे असले पण तुम्हाला ॲक्शनला तुम्ही मागं पुढं बघू नका. सुरेश धस यांनी पण सांगितलं की नुसता तुमच्यासोबत फोटो आहेत म्हणून तुमच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. बघा, फोटोचा तर विषयच नाही. फोटो तर कुणासोबत सुद्धा असतात. पण तुम्हाला ह्या जेव्हा पीडित एखादी गोष्ट जाती तर लगेच त्याच्यावर कारवाई होती, अटक होती. तुम्हाला जे तपास लावायचं तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही लावू शकता. तुम्हाला असं वाटते का धनंजय मुंडे कुठं तर तुम्हाला टार्गेट करतात जाणून बुजून? हे आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यांना लक्षात आलेलं आहे विषय काय. आणि किती जरी टार्गेट केलं ठीक आहे, आज तुम्ही बोलता ते, पण पोलीस यंत्रणेमाबतीत तपासातून सगळ्या गोष्टी बाहेर येतील ना. आपल्यासोबत होते भैया संदीप भैया यांनी सांगितले पोलीस तपासात सगळ्या गोष्टी बाहेर येतील. अक्षय साबळे, आपलं महानगर, मुंबई.